actually revolutionary change in our Indian education system. आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये साधारणपणे 34 वर्षानंतर एक अतिशय आमूलाग्र बदल झालेला आहे. NEP 2020 याद्वारे आपण असं पाहतो की त्या NEP अंतर्गत वेगवेगळे चेंजेस आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये झाले. Say for example, this system it is not at all prepared by one day culture. Almost 4 and more years are required by expert academicians, वेगवेगळे एज्युकेशनलिस्ट असतील, अकॅडमिक्स असतील, यांनी हे NEP विजन जे आहे ते आपल्यासमोर मांडलेलं आहे. अँड विथ दिस वी आर ऍक्च्युली इन टुडेज लेक्चर वी आर ऍक्च्युली हॅव्हिंग सेशन ऑन NEP अँड इनोव्हेशन. आता NEP चा जो काही अर्थ आहे तो न पाहता जस्ट स्विच वर्ड द इनोव्हेशन. व्हॉट डू मीन बाय इनोव्हेशन? इनोव्हेशन म्हणजे काय तुम्हाला सांगते? व्हॉट डू मीन बाय इनोव्हेशन? Innovation means change which is newly established, change which is created by your own skills. That skills are mostly creativity skills. Creativity आपल्यामध्ये असायला पाहिजे, creativity foster असायला पाहिजे. This particular session, innovation with respect to NEP, it is based on one particular parameter. It is called as live but fight. Live but fight means what? We are in a phase such that we can deliver our education by flexibility. आपण जे काही सिस्टीम घेणार, जे काही एज्युकेशन घेणार ते फ्लेक्झिबल असायला पाहिजे, मॉड्युलर असायला पाहिजे. आपल्याला आपल्या पद्धतीनं आपापल्या क्रिडेन्शियल पद्धतीनं ते घेता आलं पाहिजे. सो इट इज अ लाईव्ह वे बट ऍट द सेम टाइम इट इज अ फाईट system. Means what? Whatever we are delivering, whatever we are flexible, that should be rational. ते रॅशनल असायला पाहिजे, होलिस्टिक असायला पाहिजे, त्याला कुठेतरी असेसमेंट असायला पाहिजे, त्याला इव्हॅल्युएशन असायला पाहिजे. अँड इट शुड कम्प्लीट द गाईडलाईन्स ऍज पर द करिक्युलम. करिक्युलमचं जे काही गाईडलाईन्स असतील, जे काही आउटकम असतील, त्या आउटकमला त्याला रीच व्हायला पाहिजे. सो इट्स अ लाईट अँड फाईट फ्रेमवर्क. अँड फॉर दॅट वी शुड innovate. We should have integration with multi-skill diversity. आपल्याला multi-skill diversity असणे अपेक्षित आहे. We should integrate technology. We should have coordination skill. We should empower our skill with outsourcing industries. So many parameters are there. या सगळ्यामध्ये एक महत्वाचा पार्ट येतो की ऑनलाईन आणि डिजिटल एज्युकेशन. कुठलाही गोष्ट इनोव्हेशन करत असाल तर त्याचे काही स्टेपिंग स्टोन्स असतात. त्या स्टेपिंग स्टोन्स मध्ये